नंदुरबारमध्ये सध्या काय चाललंय माहिती आहे का? तिथे एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन वेगवेगळ्या निवडणुकांचे ईव्हीएम मशीन्स एकाच वेळी सांभाळण्याची वेळ आली आहे. एकीकडे विधानसभेचा जुना निकाल कोर्टात अडकलाय, दुसरीकडे नगरपालिकेचा निकाल लागायचा आहे आणि तिसरीकडे जिल्हा परिषदेची तयारी सुरू आहे. या सगळ्या गोंधळात शहाद्यात एक अशी अफवा पसरली की ज्यामुळे थेट उमेदवारांवरच गुन्हा दाखल झाला. काय आहे ही ईव्हीएम मिस्ट्री? निवडणुकीचा काळ म्हणजे अफवांचा बाजार आणि प्रशासनाची परीक्षा. सध्या नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल एका विचित्र परिस्थितीत सापडले आहे. नंदुरबार मधील वखार महामंडळाच्या गोदामाला सध्या एखाद्या किल्ल्याचं स्वरूप आलंय. कारण या ठिकाणी एकाच वेळी तीन वेगवेगळ्या निवडणुकांचे ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाला डोळ्यात तेल टाकून पहारा द्यावा लागतोय. पण हे सगळं का घडतंय? विधानसभेच्या निवडणुका तर होऊन गेल्यात, तर मशीन्स अजून का पडून आहेत आणि शहादात नक्की काय राडा झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. सुरुवात करूया मूळ समस्येपासून. नंदुरबारच्या वखार महामंडळाच्या गोदामात सध्या तीन वेगवेगळे सेक्शन्स झाले आहेत. सर्वप्रथम विधानसभा निवडणूक. शहादा आणि अक्कलकुवा या मतदारसंघातील जुने ईव्हीएम मशीन्स इथे अजूनही सीलबंद ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर नगरपालिका निवडणूक. नुकतंच पार पडलेल्या मतदानाचे मशीन्स इथेच आहेत, ज्याचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मध्य प्रदेश आणि इतर जिल्ह्यातून आणलेली रिकामी डेटा नसलेली मशीन्स सुद्धा इथेच तिसऱ्या गोदामात ठेवली आहेत. ज्यामुळे झाले असं की एकाच आवारात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्सची सुरक्षा पोलिसांना करावी लागत आहे. स्थानिक पोलीस, SRPF आणि CCTVचं जाळं असे अभेद्य सुरक्षा कवच इथे उभारले गेले. प्रशासनासाठी एक मोठी कसरत ठरते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्य विधानसभाच्या निवडणुका तर 20 नोव्हेंबर 2024 ला झाल्या, निकाल ही 23 नोव्हेंबरला लागला. मग आता वर्षभरानंतरही हे मशीन्स तिथे का आहेत? नियम असा आहे की निकालानंतर 45 दिवसांच्या आत जर कोणी कोर्टात हरकत घेतली नाही तर मशीन्सचा डेटा नष्ट करून ती पुढच्या कामासाठी वापरली जातात. पण शहादा आणि अक्कलकुवा या दोन मतदारसंघाच्या निकालाबाबत काँग्रेस पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या मशीनमधील डेटा पुरावा म्हणून जसाचा तसा ठेवावा लागतो. जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत त्या स्ट्रॉंग रूमला हात लावता येत नाही. त्यामुळेच वर्षभरापासून पोलिसांचा खडा पहारा तिथे आहे. आता येऊया त्या घटनेकडे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. शहादा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं. त्यानंतर मशीन्स लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये सील करून ठेवल्या होत्या. पण इथे एक वेगळाच ड्रामा झाला. प्रभाग क्रमांक 8च्या उमेदवार सीमा परवीन साजिद अन्सारी या तिथे आल्या आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. त्यांनी आरोप केला की स्ट्रॉंग रूमचे सील तुटले आहे आणि ईव्हीएमची छेडछाड झाली आहे. त्यांनी फोन करून इतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जमा केला, ज्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला. पण सत्य काय होतं? पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी केली आणि स्पष्ट केलं की ही पूर्णपणे अफवा आहे. सील सुरक्षित होते. खारी माहिती पसरवून तणाव निर्माण केल्याप्रकरणी कृषी अधिकारी सुरेश बागुल यांच्या फिर्यादीवरून उमेदवार सीमा अन्सारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS कलम 353(1)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अफवेनंतर प्रशासनाने सुरक्षा अजून कडक केली आहे. नंदुरबार पालिका निवडणुकीच्या 131 मतदार केंद्रावरील सर्व मशीन सध्या तिहेरी सुरक्षित आहेत. आतमध्ये CCTV कॅमेरे, बाहेर स्थानिक पोलीस, सर्वात बाहेर CRPFचे जवान. इतकंच नाही तर उमेदवारांच्या प्रतिनिधींना बाहेर LED स्क्रीन लावली आहे, ज्यावर ते 24 तास स्ट्रॉंग रूमच्या दरवाजावर नजर ठेवू शकतात. 21 डिसेंबरला हे कुलूप उघडेल, पण तोपर्यंत कोणालाही जवळ जाण्याची परवानगी नाही. तर मित्रांनो, ही आहे नंदुरबारच्या स्ट्रॉंग रूमची इनसाइड स्टोरी. प्रशासनावर ताण आहे, पण लोकशाहीची ही प्रक्रिया पारदर्शक राहावी म्हणून ही सगळी कसरत सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम बाबतच्या या सततच्या तक्रारी आणि संशय आता थांबायला हवेत का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.